श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. शिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती सांगू लागले, नैमिषारण्यामध्ये निवास करणाऱ्या ऋषींना व्यास महर्षींनी कथन केलेला हा इतिहास फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे असे मी ब्राह्मणांकडून ऐकले आहे. व्यासांचा प्रज्ञावंत शिष्य जो माझा पिता सुत लोमहर्षण, त्याला पूर्वी ऋषींनी आग्रह केल्यामुळे त्याने हा इतिहास ऋषींना सांगितला होता. माझ्या पित्याकडून हे आस्तिक आख्यान मी आपणास समग्र कथन करतो. आस्तिकाचा पिता मोठा प्रभावी होता आणि तो ब्रह्मदेवासमान होता. तो ब्रह्मचारी असून मिताहारी होता आणि नित्य उग्र तपश्चर्येमध्ये तो मग्न असे. त्या महातपस्वी ऊर्ध्वरे त्याचे नाव जरत्कारु होते. घोर तपश्चर्या करणारा तो धर्मज्ञ जरत्कारु या वरामध्ये एका गावात एकच रात्र वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला जाणाऱ्या ऋषींमध्ये तो सर्वश्रेष्ठ होता. संध्याकाळ ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी निवास करणारा तो तपस सामर्थ्याने प्रभावी झालेला महात्मा जरत्कारु एकदा सर्व पृथ्वीवर संचार करण्यास निघाला. ज्यांना इंद्रिय संयम माहीत नाही अशा माणसांना अत्यंत दुष्कर असलेल्या दीक्षेचे पालन करून तो महातेजस्वी जरत्कारु केवळ वायूचे सेवन करीत सर्व आहार वर्ज्य करून नित्य शुष्क होत सर्व पृथ्वीवर इतस्ततः संचार करीत असे. अशाही स्थितीत त्याची कांती अग्निप्रमाणे तेजस्वी होती. अशा प्रकारे त्याचे भ्रमण चालू असता एका मोठ्या खंदकामध्ये खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत लोंबकळत असलेले आपले पितर त्याने पाहिले. आपल्या त्या पितरांची अशी दुरावस्था पाहिल्याबरोबर जरत्कारूने त्यांना विचारले, या खंदकामध्ये खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत लोंबकळणारे तुम्ही कोण बरे आहात? वाळ्याच्या या लहानशा झुडपाला तुम्ही कसे तरी अडकून राहिला आहात आणि वाळ्याचे हे झुडूपसुद्धा खंदकामध्ये नित्य दडून राहणाऱ्या उंदराने पूर्णपणे कुरतडून टाकले आहे. जरत्कारूचे पितर म्हणाले, हे ब्राह्मणा, दारुण तपश्चर्या करणारे आम्ही यायावर नावाचे ऋषी आहोत. आमच्या वंशामध्ये संतान नसल्यामुळे आमची अशी अधोगती झाली आहे. कमनशिबी असलेला आमचा एकच अंकुर उरला आहे आणि तो जरत्कारु या नावाने प्रसिद्ध आहे. पण तो नित्य तपश्चर्येमध्येच मग्न असतो. आमच्या वंशाचा हा अभागी अंकुर विवाह करण्याची आणि संतती निर्माण करण्याची चुकून देखील इच्छा करत नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की आमचा वंश खुंटल्यामुळे या गर्तेमध्ये आम्हाला अशा प्रकारे लोंबकळत राहावे लागत आहे. खरे म्हणजे या जरत्कारूमुळे आम्ही सनाथ आहोत, पण दुर्दैवाने आम्ही पातकी माणसांप्रमाणे आज अनाथ ठरलो आहोत. शोचनीय अवस्थेला पोहोचलेल्या आमच्याविषयी खिन्न झालेला तू कोण बरे आहेस हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. जरत्कारु म्हणाला, अहो जरत्कारु असा ज्याचा उल्लेख आपण केलात तो जरत्कारु अन्य कोणी नसून मी स्वतः आहे. आपण माझे पूर्वज आहात, माझे पितर आहात, पितामह आहात. मी आपल्यासाठी काय करू ते आपण कृपा करून मला सांगावे.
जरत्कारूचे पितर म्हणाले, बाळा, आमचा वंश पुढे चालू राहावा यासाठी तू प्रयत्न कर. तुझ्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि आमच्याही कल्याणासाठी धर्म म्हणून तू हे कर. पुत्रवंत पुरुषांना जी गती प्राप्त होते ती गती दीर्घकाल केलेल्या तपाच्या योगाने किंवा धर्माच्या योगाने सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून हे ध्यानात घेऊन तू विवाह करण्याचे ठरव आणि आमच्या वंशाचे सातत्य टिकवून राहील असा मनाचा निश्चय कर. बाळा, ही आमची तुला आज्ञा आहे असे समजून हे सारे तू कर. जरत्कारू म्हणाला, खरे म्हणजे विवाह करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तसेच उपजीविकेसाठी धनसंचय करण्याचे सुद्धा माझ्या मनात नाही. पण केवळ आपले कल्याण व्हावे एवढ्यासाठीच काही अटीवर यथाविधी विवाह करण्यास मी तयार आहे. माझ्या नावाप्रमाणेच जिचे नाव आहे अशी एखादी कन्या जर मला आढळली आणि तिच्या आप्तांनी जर स्वेच्छेने ती मला अर्पण केली तर ती कन्या भिक्षा म्हणून मला अर्पण केली असे समजून मी यथाविधी तिचा स्वीकार करीन. वस्तुस्थिती अशी आहे की माझ्यासारख्या निर्धनाला आपली कन्या देण्यास कोण बरे तयार होण्याची शक्यता आहे. तरी आपली कन्या मला अर्पण करावी असा विचार एखाद्याच्या मनात चुकून जरी आलाच तर भिक्षा म्हणून मी तिचा स्वीकार करीन. पितामहांनो, अशा प्रकारे विवाह करण्यासाठी मी तयार होईन. पण माझी जी अट आहे त्या अटीप्रमाणेच सारे झाले पाहिजे, नाहीतर मी विवाह करणार नाही. माझ्या विवाहापासून जो पुत्र जन्माला येईल त्याने जर आपला उद्धार केला तर आपल्याला शाश्वत स्थान प्राप्त होईल आणि आपण सुखी व्हाल. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.